मेरा पति गरीब है लेकिन बहुत झापा है. गरीब भाई आपल्या अकाउंटला 2000 आहेत. 2000 एवढी एवढे तुला 100 रुपये देईन मी. बस चला नाही आम्ही चाललो गावाला. तू येता का? टाटा. आई सोडायला आलेले आम्ही चाललो आम्ही. गणपती बाप्पा मोरया. काय पैसे 50 रुपये का? 712 मग निघालो गावाला. CNG मध्ये भरलेले आहेत आणि माझा अकाउंट मायनस झालेलं आहे. इतना दुख हुआ है मेरे को बता नहीं सकता. आम्ही आता एक हॉटेलला जावायला थांबलो. मॅडम काय खाल? गुडघ्यातच आहे मी. असेल का आता माझ्यावर टाकून हे सगळी दगली पळाली. बिल कोण भरल? ये बड़ी अच्छी बात कही आप. या अशा लाईटी काय असतं माहिती का स्टार्टिंगला स्ट्रॉंग काय असतं आता कालोबात आलेलं असतं ना लाईटीला माणूस झोपेत असतं ना पटकन उठतं. जागा होते. आणि फायनली पहाटे 4 वाजता आम्ही आत्याच्या गावाला पोहोचलो. सकाळचे 4 वाजता शेवटी पोहोचली अंजली. आणि एवढे दिवस पावसाची वाट बघता शेवटी कोकणात आल्यावर पाऊस भेटला आम्हाला. फायनली क्लायमेट पण जाम भारी आहे. आता आम्ही बॅगा काढायला आलो वरती. आताचं घर आहे खाली आणि आमची नाजूक कली. चला मी 2 बॅगा हातात खाली पण आलो. ही अजून एक बॅग घेऊन अजून खाली येते. मलाच जायला लागेल. चाललो. आपल्याकडे अलाराम उठवते सकाळपासून. चिमणी उठवते आम्हाला तर खिडकी ठोकून. अंजली काय पण तू कधीच लाज नाही. ते लाजरीचं झाडला असं तुला बघून. इकडे बघ. अरे बापरे लहानपणी खेळलेले का ते कधी? आम्ही जाम खेळ. हाय गायस. तर आमचा आता पहिला दिवस आहे कोकणातला. आम्ही आता मॉर्निंगला 4 वाजता पोचलो आत्याच्या घरी. अख्खा दिवस आम्ही आज आत्याकडेच वस्ती करणार. नंतर बघू पुढचा प्लॅन काय असेल तुम्हाला सांगू. तर आमची गाडी जरा वरती लावली आणि ही बघा साडी घालून लिंबू आमचा. तुला काय बोलायचं आहे? काय असते आता ही माझ्याबरोबर पहिल्यांदा आणि माझ्याबरोबर पण आणि कोकणात पण पहिल्यांदाच आले. तर कसं वाटतं तुला? मस्त आहे. जोरान बोल. मस्त वाटतं. पैसे कमी दिलेत नाही याला त्यामुळे जरा घशात आवाज येत नाही. हे पण मला एक सांगायचं राहिला. तू रात्री 4 वाजता आली. तुला मम्मीने पाठवली कशी? हिला मम्मीने पाठवली कशी? मम्मीला सांगितलं फोन लावून? नाही. तुला आता घरात नाही गेणार मम्मी? ऐसा नहीं हो सकता. कह दो कि ये झूठ है. प्रीतम झोपलाय पूर्ण दमलाय. आणि एक सांगायचं आहे का आम्हाला पहिले वाटलेला का प्रीतम एवढा नॉनस्टॉप नेईल का. पण तो पण फर्स्ट टाइम एवढा लांब म्हणजे जवळपास 310 किलोमीटर नॉनस्टॉप. म्हणजे जेव्हा हॉटेलला थांबलेलं ना तिथून जो निघलो त्याच्यानंतर नॉनस्टॉप ज्याने आणली डायरेक्ट इथे थांबायला आणली. डेंजर. आम्ही कुठं वॉशरूम लावून थांबलो ना भाई. आमची पण पाय आखडलं होतं जाम. पण मजा आली. आता बघू पुढचा प्रवास कसा होता. भेटू. उत्तम गाडी काढताय. आता आम्ही आत्याच्या इथून चाललो लांजाला. आत्याची 2 नंबरची पोर आहे तिच्या घरी. नंतर तिकडनं परत आम्ही आत्ता काय येऊ. तर कंटिन्यू राहा. काम आता मम्मीला एवढा गड चढून यायचं आहे आणि स्वतः अंजली बाय मागं हाय. ड्रायव्हर येतं गाडी चालवता? कुठली चालवते? कधी? हा बरोबर. ते मी तुला पोर बघायला आलो तेव्हा तू काय भांडीमध्ये ट्रक चालवत होती तेच ना? हा चालेल. नंतर आम्ही मम्मीला घरीच ठेवली कारण तिला नाही जमला वर चढायला. तरी तुम्ही सरळ लांजातल्या ताईच्या घरी आलो
आणि आता ताई तिची ओटी भरते कारण ते लग्नाला आले नव्हते. गेला गप्पा गोष्टी चालल्या. कसं वाटतंय जरासा नेटवर्क सोडून बाहेर आले मग? चला नाही असंच आहे ना तुमचं घर? यायचं ना. त्याला देणं तुझा कुठला आहे मग? हा तर हा आमच्या आत्याच्या 2 नंबरच्या पोरीचा आणि जिथे ओटी भरून झालेली आहे. नुसतं साड्याने वगैरे फुल खुश. हा पहिले एकदम चेहरा हसू. पैसे सगळंच घेतं काय. तर आता आमचा ताईची इथून आम्ही निघालो. ताईच्या गावाचं नाव होतं दुंद्रा, म्हणजे आपल्याकडे पण दुंद्रा आहे, माहिती असेल तुम्हाला. तर आता आत्या बोलताय माझ्या घरी माझे जावई येणार आहेत तर मला कोंबडा घ्यायला पाहिजे. आम्ही आलो पहिल्यापासून त्याचं काय नाही, जावयाला कोंबडा पाहिजे बोलते. माझा कोंबडा घेऊ देत आम्ही आणि जाऊ आता आत्याच्या घरी. चला मग पुढं. इथून आम्ही दुसऱ्या आत्याकडे आलो, म्हणजे माझ्या पप्पाच्या मामे बहिणीकडे. आणि इथं तिची अंजलीची ओटी भरते बघा जरा. आता इथून आम्हाला जायचं आहे परत आमच्या आत्याच्याकडे. तर स्टे कनेक्टेड. तर आता आम्ही आलो आणि मी मस्ती करत होतो. कोंबडा आम्ही घेतला आहे, आत्यानेच घेतला आहे. आणि ती माझी धर्मपत्नी आमची बायको. अहो बायको लई दमलेली आहे, झोपा आल्यात तिला. आता आम्ही चाललो परत. आता इथून आम्ही जाऊ खाली जरा. खालचा पण एक भारी व्ह्यू आहे, ते झराबीर आहे, तो दाखवतो. कंटिन्यू राहा. हा आमच्या आत्याचं घर आणि आता आम्ही चाललो खाली. पप्पाच्या मामांचं घर आहे तिकडं. अरे गुलाब आणि गॉड त्यापाठी झेड सिक्युरिटी अंजलीचा मित्र. चला. ए बाबा काय तुझं? हाट नको बोलू प्रेमाने. मला बोलतो तशी नको त्याला बोलू. त्याच्या घराच्या खाली आलोत. इथे एक मस्त झरा आहे, असं एकदम पाणी येणार आहे. हे बघा, हिला पकडून मला चालायला लागते. इथं पडायचे कुठं. आणि यांचं चाललंय फोटो सेशन. इश्काची जादू हाय गपोरी तुझी इश्काची जादू हाय. तर आता आम्ही इथे एक एकदम पुरातन मंदिर आहे गणपतीचा, तिकडे चाललो. लोकेशन 1 नंबर आहे. अंजली कसं आहे वाटतंय? अंजली बोलते मस्त वाटतंय, फक्त चालायला नाही पाहिजे. मग आता या हिला काय ना लिफ्ट लावायचं इथं. चला मी पण दमलो आहे, तिला काय बोलू. ह्यो आत्याच्या घरचा फ्रंट व्ह्यू. ते आत्या हे आमचं प्रीतम खाते पेरू. हे हॉल, ही एक रूम, हे देवघर रूम, इकडं बाथरूम आहे. बॅक प्रेस. मी माझ्या नंदच्या इथं आलेले आहे. ही माझी नंदची बारकी पोर, ही माझी सून. तर आजचा ब्लॉग आपण इथंच थांबूया, कारण ह्या सिरीजचा पुढचा पार्ट आता पुढच्या 3 दिवसांनी येईल. तो खूप एक्सायटेड राहा, कारण पुढच्या ब्लॉगमध्ये काय होईल, कुठले फूड्स खाऊ, कुठे जाऊ, काय करू हे तुम्हाला सगळं सांगू. त्यामुळे बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा. 3 दिवसांनी नवीन व्हिडिओ येणार. बाय.